Good evening. Now we start subsidiary books, and this is problem number first online of subsidiary books. So, what it mean by subsidiary books? Already we have studied in introduction. Journal is subdivided into purchase return book, sales return book, cash book, petty cash book, and journal proper. All these books are called as subsidiary books. So these are transactions that are given. This is page number first, and this is page number second. So these transactions are given, and according to this transaction, we have to prepare purchase book, purchase return book, and sales return book. So what is important in all these four books? When question is asked, just like this, enter the following transaction in the books of whatever name it is: purchase book, sales book, purchase return book, and sales return book. That means in these four books, when we record transaction, we can ignore here transactions other than credit sales, credit purchases, purchase return, and sales return. आता आपण इथे सबसिडी बुकचे प्रॉब्लेम सुरू करतो. हा पहिला प्रॉब्लेम आहे. या 2 पेजेसवर हा प्रॉब्लेम मी घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त आणि फक्त गुड्स पर्चेस्ड, गुड्स सोल्ड, गुड्स रिटर्न टू सप्लायर आणि गुड्स रिटर्न बाय कस्टमर एवढेच ट्रान्झॅक्शन आपल्याला इथे रेकॉर्ड करायचे आहेत. जर कॅश ट्रान्झॅक्शन असेल तर आपण तो रेकॉर्ड करायचा नाही. तसंच कुठली असेट एखादी घेतली असेल कॅश देऊन किंवा क्रेडिटवर, तर आपण त्याचं रेकॉर्डिंग इथं करायचं नाही. व्हॉट इज मीन बाय परचेसेस? गुड्स पर्चेस्ड केले असतील तर त्याला परचेसेस म्हणतात. गुड्स सोल्ड केलेले असतील तर त्याला सेल्स म्हणतात. आणि गुड्स परचेस केलेले परत रिटर्न केले आपण सप्लायरला बिकॉज ऑफ सम रिझन्स. म्हणजे कसं असतं की काही गुड्स डिफेक्टिव्ह असतात, काही गुड्स अकॉर्डिंग टू ऑर्डर नसतात, काही गुड अकॉर्डिंग टू स्पेसिफिकेशन नसतात, तर काही गुड्स डॅमेज झालेले असतात. अशा परिस्थितीत आपण ते गुड्स सप्लायरला परत करतो. त्याच पद्धतीनं सेल झाल्यानंतर कस्टमरला जर तसं काही आढळलं की हे डॅमेज झाले आहे किंवा अकॉर्डिंग टू ऑर्डर नाही आहे किंवा ते जे सॅटिस्फॅक्टरी ऑर्डर दिली त्याच्याप्रमाणे नाही आहे, तर ते रिटर्न करू शकतात. त्या बेसिसवर आपण इथं ट्रान्झॅक्शन्स करतो. तर आता इथं एंटर द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ मेसर्स हिंदुस्तान ट्रेडर्स. तर प्रेझेंटेशन कसं आहे किंवा कसं लिहायचा प्रॉब्लेम, कसा सोडवायचा? तर इन द बुक्स ऑफ नाव दिलेलं असेल तर नाव लिहायचं, नाव दिलेलं नसेल तर डॅश डॅश लिहायचं. हे आहे पर्चेस बुक. इथे एंट्रीज नाही आहेत, डेबिट क्रेडिट नाही आहे. फक्त आपल्याला बुक्स तयार करायचे 4 बुक्स. आणि ह्या 4 बुक्समध्ये पहिलं बुक आहे पर्चेस बुक. ह्याचे कॉलम्स आहे डेट, नेम ऑफ सप्लायर, इनवर्ड इनवॉइस नंबर, LF आणि अमाऊंट. पर्चेस बुक आणि सेल्स बुकचे कॉलम सारखेच, फक्त नावं वेगळे आहेत. आता बघा, इथं नेम ऑफ सप्लायर आहे, इथे या सेल्स बुकमध्ये नेम ऑफ कस्टमर आहे. डेट कॉलम दोन्हीकडे सारखा. दुसरा जो कॉलम आहे इथं सप्लायर येणार आणि इथं कस्टमर येणार. का? तर आपण गुड्स, आपल्याला कोण गुड्स सप्लाय करतं तर सप्लायर. आपण कोणाकडनं गुड्स घेतो तर सप्लायरकडनं. आपण कोणाला गुड्स विकतो तर तो कस्टमरला. मग त्यामुळे सेल्स बुकमध्ये कस्टमरचं नाव येतं आणि परचेस बुकमध्ये सप्लायरचं नाव येतं. आता हा इनवर्ड इनवॉइस नंबर आणि इथं आहे आउटवर्ड इनवॉइस नंबर. आता हे पण लक्षात ठेवताना कसं ठेवायचं? असं काही हे थेरॉटिकली सांगितलेलं नाही आहे तुम्ही असं लक्षात ठेवा किंवा काय, किंवा आपण आपली ट्रिक वापरून आपण लक्षात ठेवायचं. आता परचेस करतो नेहमी म्हणजे काय येतं? इनवर्ड येतं ना ते, म्हणजे बिझनेसमध्ये येतं, आत येतं म्हणजेच इनवर्ड इनवॉइस नंबर झाला. आणि सेल्स बुकमध्ये बाहेर जातात गुड्स, म्हणून इथं आउटवर्ड इनवॉइस नंबर असं लक्षात ठेवायचं. LF कॉमन दोन्हीकडे सारखा आहे, अमाऊंट कॉलम दोन्हीकडे सारखा आहे. फक्त नेम ऑफ सप्लायर येणार, इथं नेम ऑफ कस्टमर येणार. आता परचेस रिटर्न आणि परचेस बुकमध्ये काय साम्य आहे बघा. हे तर डेट कॉलम सारखाच, नेम ऑफ सप्लायर सारखंच, इनवर्ड इनवॉइस नंबरच्या ऐवजी इथं डेबिट नोट नंबर येतं आणि LF सारखाच, अमाऊंट सारखंच. हे सेल्स रिटर्नच्या बाबतीमध्ये आणि परचेस रिटर्नमध्ये काय फरक आहे बघा. पहिला कॉलम सारखाच, दुसरा कॉलम आहे नेम ऑफ सप्लायर आणि इथं आहे नेम ऑफ कस्टमर. इथं डेबिट नोट असेल तर त्याच्या विरुद्ध इथं क्रेडिट नोट आहे. डेबिट नोट म्हणजे काय की अशी नोट असते जो बायर सेलरला पाठवतो जे गुड्स रिटर्न केलेले आहेत त्याच्याबद्दल. मग त्याचे सगळे डिटेल्स डेबिट नोटमध्ये असतात. क्रेडिट नोटमध्ये कसं असतं, सेलर बायरला नोट पाठवतो आणि त्याच्यामध्ये परत आलेल्या गुड्सचं सगळं डिस्क्रिप्शन वगैरे असतं. तर अशा पद्धतीने हे 4 बुक्स आहेत आणि ह्या 4 बुकचा फॉर्मॅट आहे. आता आपण काय करायचं आहे, फक्त ट्रान्झॅक्शन वाचायचं आहे आणि ते ट्रान्झॅक्शन कुठं रेकॉर्ड करायचं हे, आणि त्याच्यानंतर
त्याच्यात जर टी डी दिलेला असेल तर तो टी डी लेस करून आपल्याला अमाऊंट घ्यायची आहे. या पद्धतीने आता बघा सोल्ड गुड्स टू संजय स्टोअर्स. आता सोल्ड म्हणल्यावर कुठल्या बुकमध्ये येणार? सेल्स बुकमध्ये येणार. मग आपण अगोदर डेट टाकायची. इथं 2018 मार्च, इथं 1 हे इथं चुकून पडलेलं आहे 0 मार्च 1. तर आता इथं हे सोल्ड गुड्स म्हणल्यावर कुठे येणार? सेल्स बुकमध्ये येणार. मग सेल्स बुकमध्ये आपण अगोदर डेट टाकायचं. आता ॲज युजल म्हणजे आपण जर्नलमध्ये पाहिलं होतं की इयर पहिल्यांदा लिहायचं, मग महिना लिहायचा आणि त्याच्यानंतर फक्त डेट्स लिहायचे, बरोबर. मग इथंच आपण थोडंसं ॲडजस्ट करून हे एक डेट आपण असं लिहू. तर इथं मार्च 1. तर इथं मार्च 1मध्ये कोण आहे? संजय स्टोअर्स आहे. कोणाला विकले? संजय स्टोअर. विकले म्हणल्यावर कुठे येणार? सेल्स बुकमध्ये येणार. मग सेल्स बुकमध्ये आपण फक्त इथं नाव लिहायचं त्याचं, संजय स्टोअर्स. या पद्धतीने हे बघा, SANY संजय स्टोअर्स असं नाव लिहायचं आहे फक्त, बाकी काहीच करायचं नाही आहे. आणि त्याच्यानंतर 40 खाली ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे. ॲक्च्युली हे ब्रॅकेटमध्ये लिहिणं कंपल्सरी नाही आहे, पण हे आपल्या सोयीसाठी आपण करायचं आहे. किती अमाऊंट आहे बघा, हे 40,000. त्याला 10% टी डी आहे. मग इथं आपण लिहायचं 40,000 मायनस 10% टी डी. 10% टी डी असं इथं लिहायचं आहे अशा पद्धतीने. आणि ब्रॅकेट कंप्लीट करायचं आहे. मग आता बघा 40,000मधनं 10% किती येतो? 40,000चा 10% येतो 4,000. मग 40,000मधनं 4,000 गेले म्हणजे 36,000. इथं लिहायचं 36,000. बस झालं, म्हणजे हा ट्रान्झॅक्शन संपला. इथे आउटवर्ड इनवॉइस नंबरमध्ये काही लिहायचं नाही आहे, LF मध्ये काही लिहायचं नाही. जर दिलेला असेल प्रॉब्लेममध्ये तर तो नंबर त्या ट्रान्झॅक्शनचा तिथं लिहायचा आहे. त्याच्यानंतर आहे बघा दुसरा ट्रान्झॅक्शन, परचेस गुड्स फ्रॉम अखिल ट्रेडर्स 45,350. इथं काय त्यांनी अखिल ट्रेडर्सचं ह्याच्यामध्ये त्यांनी काहीही टी डी वगैरे दिलेलं नाही आहे असंच आपल्याकडं त्यांनी दिलेले आहेत. तर अखिल ट्रेडर्स घ्यायचं इथं कुठं? परचेस बुकमध्ये. आता इथं बघा परचेस बुकमध्ये 3 तारीख घ्यायची. इथं फक्त ते अखिल ट्रेडर्सचं नाव लिहायचं या पद्धतीनं अखिल ट्रेडर्स असं नाव लिहायचं. अखिल ट्रेडर्स नाव लिहिल्यानंतर 45,350 हे डायरेक्ट अमाऊंट कॉलममध्ये घ्यायचं. आणि इथं आता टी डी नाही आहे. टी डी असतं तर आपण लेस केला असता. टी डी नाही आहे, क्लिअर ट्रान्झॅक्शन आहे. 45,350 परचेस झालं. परत संजय स्टोअर्स रिटर्न गुड्स. आता बघा इथं संजय स्टोअर्सला आपण काय केलं होते? सेल केले होते. त्याने परत काय केले? रिटर्न केले. किती तारखेला रिटर्न केले? 6 तारखेला. इथं आपण अगोदर डेट टाकू 6 हां. आणि मग आता इथं परत काय लिहायचं? संजय स्टोअर्स. आता इथं हे संजय स्टोअर्स अशा पद्धतीनं इथं लिहायचं आहे. बघा संजय स्टोअर्स नाव तेच आहे ना. आता बघा इथं मी परचेस बुक नंतर रिटर्न बुक त्याच्या खाली का करायला सांगते, किंवा सेल्स बुक नंतर रिटर्न बुक का खाली करायला सांगते? कारण इथं आपल्याला कन्फर्मेशन घेता येतं. ज्याला सेल केलं तोच रिटर्न करणार आणि ज्याच्याकडनं परचेस केलं तोच रिटर्न, त्यालाच आपण रिटर्न करणार. हे इथं कन्फर्मेशन घ्यायला सोपं जातं. म्हणून आता इथं संजय स्टोअर्स लिहिले. इथं काय आता टी डी आपल्याला लेस करायचं नाही आहे, कारण इथं त्यांनी नेट दिलं आहे. जेव्हा ब्रॅकेटमध्ये नेट असतं तेव्हा आहे अशी अमाऊंट घ्यायची, आणि जेव्हा ग्रॉस असतं तेव्हा अगोदरच्या त्याच्या जो ट्रान्झॅक्शन असतो, परचेस असेल तर परचेस किंवा सेल असेल तर सेल, त्याच्यात जो टी डी दिला आहे तो टी डी आपण लेस करायचा. आता तर या प्रॉब्लेममध्ये नेट दिले म्हटल्यावर आहे अशी अमाऊंट घ्यायची आहे आपल्याला. हे बघा इथं किती 1,000 आहे ते? तर ₹3,000 आहे. तर इथं ₹3,000 अशा पद्धतीने ही सेल्स रिटर्नची एंट्री झाली. त्याच्यानंतर आहे बघा 10 तारखेला कॅश परचेसेस 18,600 आणि कॅश सेल्स 16,000 मुद्दाम दिले त्याने. कॅश ट्रान्झॅक्शन इथे येतच नाही. या 4 बुकमध्ये फक्त क्रेडिट ट्रान्झॅक्शन, ते पण रिलेटेड टू गुड्स, एवढंच रेकॉर्ड करायचं आहे. म्हणजे क्रेडिटवर परचेस केलेले गुड्स, क्रेडिटवर सोल्ड केलेले गुड्स, आणि क्रेडिटवर परचेस केलेले रिटर्न केलेले गुड्स, आणि क्रेडिटवर सेल केलेले गुड्स रिटर्न आलेले, एवढंच आपण बुकमध्ये करायचं. त्यामुळे इथे कॅश ट्रान्झॅक्शन येणार नाही, असेटचं ट्रान्झॅक्शन येणार नाही.
त्याच्यानंतर राकेश सोल्ड गुड्स टू अस ₹37,000. आता सोल्ड आहे म्हटल्यावर काय येणार, सेल्स बुकमध्ये येणार. तारीख किती आहे बघा, 37,000. डेट आहे 13. कोण येणार, राकेश. इथं आपल्याला राकेश घ्यायचा आहे. अशा पद्धतीने राकेश लिहायचं. आणि किती सोल्ड केलेत गुड्स, 37,000चे. इथं आपण 37,000 लिहायचं आहे. हा झाला ट्रान्झॅक्शन. अशा पद्धतीनं फक्त नाव वाचायचं आहे, ट्रान्झॅक्शन वाचायचं आहे, कुठल्या बुक्समध्ये रेकॉर्ड करायचं हे ठरवायचं आहे, तिथे पार्टीचं नाव लिहायचं आहे, आणि टी डी असेल तर टी डी लेस करायचं आहे. आणि रिटर्नच्या बाबतीमध्ये ग्रॉस असेल तर त्यातनं टी डी लेस करायचा अगोदरच्या ट्रान्झॅक्शनमधला, म्हणजे सेलचा किंवा परचेसचा. आणि नसेल, नेट लिहिलं असेल फक्त, तर आहे तशी अमाऊंट घ्यायची. काय लिहिलं नसेल तर आहे तशी अमाऊंट घ्यायची. हे ह्याच्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता इथे सोल्ड गुड्स टू रजनी आहे बघा. आता रजनीचं नाव येणार परत. डेट किती घेतली इथे रजनीची, 17. 17 आहे रजनी. या पद्धतीने लिहायचं आहे आपण. रजनी 17 आहे रजनी. 33,000 आहे, त्याला 10% लीड टी डी आहे, तर तसंच लिहायचं सगळं. 33,000 आणि 10% टी डी इथं ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे. रजनी लिहूया अगोदर. ओ काहीतरी, हां. आता इथं 33,000 आपल्याला रजनी लिहायचे. सोल्ड गुड्समध्ये रजनी लिहिलेलं आहे, 33,000 फक्त लिहायचं राहिले. हे 33,000 झालं. ह्याच्यामध्ये आपण ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे 33,000 33,000 मायनस किती पर्सेंट टी डी आहे बघा, 17 तारखेच्या ट्रान्झॅक्शनला टी डी आहे 10% मायनस 10%. अशा पद्धतीने ते लिहायचं आहे आणि हे ब्रॅकेट कंप्लीट करायचं आहे. हे लिहिणं कंपल्सरी नाही आहे, पण मी आपल्या सोयीसाठी जर रिटर्न केलेलं असेल तर त्या रिटर्नला आपल्याला हे सोपं जातं, म्हणून मी हे तुम्हाला लिहायला सजेस्ट करत आहे. आता इथं बघा 33,000 झाले. 33,000ची एंट्री झाली इथं. इथं 33,000 येणार नाही. इथं 33,000मधनं आपण 3,300 लेस करायचे आहेत. आता बघा ते 30,000मधनं 33,000चा 10% किती येतो, तर 33,000चा 10% येतो 3,300. तर त्याच्यातनं आपल्याला 33,000 मायनस 3,300 हे आपल्याला लेस करायचं आहे. 10% काढायचे, त्याचे 10% काढायचे. 10% येतात 3,300, ते आपण लेस करायचं. मग ती अमाऊंट लिहायची. ती अमाऊंट येते 29,729,700. अशा पद्धतीने ह्याचं ट्रान्झॅक्शन झालं. 17 तारखेचं ट्रान्झॅक्शन कंप्लीट झालेलं आहे. त्याच्यानंतर आहे बघा 20 तारखेचं ट्रान्झॅक्शन, रिटर्न गुड्स टू राकेश. आता बघा राकेशचं फक्त 3850 सांगितलं आहे, काय ग्रॉस सांगितलं नाही आहे, काही नाही, कारण इथंच अगोदर टी डी नाही आहे, त्यामुळे इथे येणारच नाही आहे. त्याच्यामुळं फक्त सेल्स रिटर्नमध्ये 20 तारखेला राकेश लिहून अमाऊंट लिहायची आहे. आता इथं घ्यायचं आहे राकेश आणि तिथं फक्त अमाऊंट लिहायची आहे. इथं आता काही नेट सांगितलं नाही, ग्रॉस सांगितलं नाही, आणि टी डीच नाही आहे अगोदर. पहिलं जे राकेशला सोल्ड केले होते गुड्स ते तसेच ब्लँक ट्रान्झॅक्शन आहे. ते ब्लँक इन द सेन्स टी डी नाही आहे, सिम्पल ट्रान्झॅक्शन आहे. 3850 हे इथे लिहायचं आहे. 3850 अशा पद्धतीनं हे ट्रान्झॅक्शन इथे लिहायचं. म्हणजे हे ट्रान्झॅक्शन कंप्लीट झालं. त्याच्यानंतर आहे बघा पुढचं ट्रान्झॅक्शन 20 तारखेचं ट्रान्झॅक्शन आहे. इथं आपण मला वाटतं डेट घातलेली नाही आहे, डेट आपण घालू 20. डेट लिहूया इथं 20 आणि ही अमाऊंट आहे 3,850. ते बरोबर त्या सर्व रेषेमध्ये घ्यायचे आहे.
त्याच्यानंतर आहे बघा इथं आता 20 तारखेचं ट्रान्झॅक्शन झाला, रिटर्न गुड्स टू राकेश. आता बघा क्रेडिट पर्चेसेस फ्रॉम मेसर्स मायकेल ट्रेडर्स फॉर 15,500 दे अलाउड TD 150. म्हणजे आता इथं त्याने डायरेक्टच TD कॅल्क्युलेट करून दिलेलं आहे, पर्सेंटेज नाहीच दिले. कॅल्क्युलेशन आता काही करायचं नाही, फक्त त्याने ते TD लेस करायचं आहे. आता क्रेडिट पर्चेसेस म्हणजे कुठल्या बुकमध्ये येणार, परचेस बुकमध्ये. परचेस बुकमध्ये जायचं, इथं 22 अशी डेट लिहायची. त्याच्यानंतर तिथं हे मायकेल स्टोअर्स कोण पार्टी आहे बघा, ते मेसर्स मायकेल ट्रेडर्स आहे. तर हे मेसर्स मायकेल ट्रेडर्स आहे, ते नाव इथे लिहायचं परचेस बुकमध्ये अशा पद्धतीनं. आणि त्याची अमाऊंट लिहिताना TD लेस करून लिहायचं आहे. आता TD किती आहे बघा, इथं 150 रुपये. मग इथं लिहायचं, खाली लिहायचं. हे नाही लिहिलं तरी चालण्यासारखं करा, काही इथं पर्सेंटेज नाही आहेत तरी पण आपण लिहू. काय काय करायचं आहे, 15,550मधून 150 गेले. 15,550 मायनस 150 हे आपल्याला इथं लेस करायचे आहेत. म्हणजे 15,550मधून 150 गेले, म्हणजे 15,400 ही अमाऊंट येते. ही 15,400 ही अमाऊंट आपल्याला इथे लिहायची आहे. अशा पद्धतीने हे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड झालं. पुढं आहे रजनी रिटर्न गुड्स 1,000. आता रजनी कुठं होतं, सेल्समध्ये होतं. इथं आता ते थोडंसं पुढं मग झाल्यामुळं आपण ते बघून घेऊया. सेल्स बुक कुठं आहे, इथं आहे बघा, रजनी आहे सेल्स बुक. आता हे सेल्स रिटर्न बुक मी हे खालच्या पेजवर घेते म्हणजे ते तुम्हाला व्यवस्थित समजेल. तर आता इथं आहे बघा, रजनी काय आहे 29,700 आहे. हे त्याचा TD आपण लेस केला होता किती, 10% TD लेस करून घेतलं होतं. मग आता हा ट्रान्झॅक्शन काय आहे 1,000चा. 23 तारखेला रजनीनं 1,000चे गुड्स रिटर्न केलेले आहेत. ते सेल्स रिटर्नमध्ये येणार, कारण रजनी आपली कस्टमर आहे. सेल्स बुकमधल्या पार्टीचे रिटर्न हे सेल्स रिटर्नमध्ये येतात. मग हे सेल्स रिटर्नमध्ये येणार. आणि 1,000 हे ग्रॉस आहे. ग्रॉस म्हणजे ह्याच्यातनं TD लेस करायचा आहे. मग तो TD लेस किती करायचा आहे, 10%. इथं म्हणून एवढ्यासाठी मी इथं लिहिते, कारण सेल्स बुकमध्ये जाऊन आपल्याला लगेच ते TD सापडणं सोपं जातं. तेच ट्रान्झॅक्शनमध्ये बघत बसले की थोडंसं डिफिकल्ट होतं. आणि डिफिकल्ट म्हणण्यापेक्षा कन्फ्युजिंग होतं. आणि वरची खाली पर्सेंटेज, प्रत्येक ह्याच्यामध्ये जे पर्सेंटेज असतील ते पर्सेंटेज खालीवर होण्याची शक्यता असते. इथं मात्र आपल्याला परफेक्ट लगेच 10% कळतं. म्हणून आपण इथं अमाऊंट आणि लेस TD हे आपण इथं ब्रॅकेटमध्ये लिहितो. बघा रजनीनं 33,000चे गुड्स घेतले होते, म्हणजे आपण सोल्ड केले होते तिला. त्याच्यात 10% TD लेस केला होता. त्यातले 1,000चे तिने परत केलेत. मग 1,000मधलं ग्रॉस आहे, ते ग्रॉस आहे म्हणल्यावर ते आपल्याला त्यातनं 10% TD लेस करायला पाहिजे. आपण अगोदर एंट्री करू. रजनी, त्याची डेट किती आहे बघा, रजनीच्या ट्रान्झॅक्शनची डेट आहे 23 इथं आहे 23 डेट झाली रजनीची. आणि आता आपल्याला 1,000मधनं कितीचे गुड्स रिटर्न केले त्यांनी, 1,000चे गुड्स रिटर्न केलेत. आणि ब्रॅकेटमध्ये काय आहे तर ग्रॉस आहे. ग्रॉस याचा अर्थ काय होतो, तर तुम्ही ते गुड्समधनं TD लेस करायचं आहे. म्हणजे 1,000मधनं आपल्याला आता 10% TD लेस करायचं. तुम्ही म्हणाल हे 10% कुठले आले, 10% इथल्या ट्रान्झॅक्शनचे आहेत. किती पर्सेंटने आपण TD विकले, ते तिला विकताना आपण 10% TD दिलं होतं. मग तिने रिटर्न केलेल्या गुड्सवर पण 10% TD लेस करायला पाहिजे. म्हणून हे तिथं 10% TD आपण इथं लेस करायचं आहे. तर आता या पद्धतीने इथं असं हे आपण ब्रॅकेटमध्ये लिहायचं. आणि 1,000चा 10% येतो 100. 1,000मधनं 100 गेले म्हणजे आपण इथं 900 लिहायचं आहे. तर अशा पद्धतीनं इथं आपण ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करत आहोत. त्याच्यानंतर आहे बघा, परचेस ऑफिस फर्निचर ऑन क्रेडिट फ्रॉम सुयश फर्निचर मार्ट. आता हे फर्निचर आहे, त्याच्यामुळे ते गुड्समध्ये येत नाही, फक्त गुड्सचे ट्रान्झॅक्शन असलेलेच आपण इथं घेणार आहोत. त्यामुळे हे ट्रान्झॅक्शन ह्याच्यामध्ये येणार नाही. तर आता बघा, आता काय झालेलं आहे तर इथं
2 मिनिट्स, म्हणजे मी हे ॲडजस्ट करते. तर आता इथे हे परचेस रिटर्न बुक आहे. परचेस रिटर्न बुकमध्ये काहीही ट्रान्झॅक्शन आपले आलेले नाही आहेत, तरी पण बघूया आपण. सोल्ड गुड्स आहे, परचेस गुड्स आहे, संजय स्टोर्स आहे, कॅश परचेसेस आहे, राकेश सोल्ड गुड्स आहे, सोल्ड गुड्स. परचेस रिटर्नचे काही ट्रान्झॅक्शन आले नाही आहे, त्याच्यामुळं इथे आपण आहे असं ब्लँक सोडायचं. आता काय करायचं आहे, सगळ्या ह्याची टोटल करायची आहे. फक्त टोटल करून लिहायचे आहे. टोटल आता बघा, हे टोटल आपण कसं करणार आहोत. 45,350 प्लस 15,400 हे आपण टोटल करायचे. टोटल येते 60,750. तर इथं आपण 60,450 लिहायचं आहे. टोटल करताना तुम्ही कॅल्क्युलेटर यूज करायचा नाही. कॅल्क्युलेटर यूज करायला परमिशन नाही. 12वीपर्यंत तरी परमिशन नाही, एवढं मला माहिती आहे. त्यामुळे तुम्ही म्हणजे हाताने किंवा आपलं डोक्यानेच माइंडनेच ते करायचं आहे. आता परचेस रिटर्न बुकमध्ये काही ट्रान्झॅक्शन आले आहेत. पुढच्या आपल्या बुकमध्ये मी घेते परचेस रिटर्नचे ट्रान्झॅक्शन. इथं आपण दिलेले नाही आहेत त्याने, त्याच्यामुळं आपण आता सेल्स बुकची टोटल घेऊ. इथं टोटल असं लिहायचं. इथं टोटल असं लिहिल्यानंतर इथाची टोटल बघा. टोटल तुम्ही पण करू शकता माझ्याबरोबर. जेव्हा जेव्हा मी प्रॉब्लेम सांगते किंवा लिहिते तेव्हा तेव्हा तुम्ही माझ्याबरोबर हे सॉल्व करायचं आहे. तुम्हाला आता हे फॉर्मॅट माहीत झालं, हे पहिलंच आहे हे एक्झाम्पल म्हणून, ठीक आहे. तरी पण पहिलं एक्झाम्पल सगळं ऐकून परत एकदा व्हिडिओ प्ले करून तुम्ही ते फॉर्मॅट तयार करून मी कसं सांगितलं तसं सोडवायचं आहे. आता इथं हे 36,000 प्लस 37,000 प्लस 29,700 ह्याची टोटल येते बघा 1,02,700. तर इथे तुम्ही 1,02,700 लिहायचं आहे. 1,02,700 अशा पद्धतीने हे इथे टोटल आपण लिहायचे. 36,000 प्लस 37,000 प्लस 29,700 ह्याची टोटल येते 1,02,700 ही लिहायची आहे टोटल. तसंच इथं सुद्धा आपल्याला आता टोटल करायची आणि टोटल लिहायची आहे. इथं असं आपण लिहू शकतो टोटल म्हणून. टोटल आता इथं बघा, इथं किती येते 3,000. टोटल तुम्ही पण करू शकता माझ्याबरोबर. 3,000 प्लस 3,850 प्लस 900 अशा पद्धतीने ही टोटल आपण करायचे. टोटल येते 7,750. 7,750. तर आता आपलं हे ट्रान्झॅक्शन्स पूर्ण झाले, म्हणजे हे प्रॉब्लेम आता पूर्ण झाला. ह्याच्यामध्ये तुम्ही खाली नोट लिहू शकता. खाली नोट लिहिणं पण गरजेचं आहे की ट्रान्झॅक्शन डेटेड 10th ऑगस्ट म्हणजे मार्च 10th मार्च अँड 26th मार्च आर नॉट रेकॉर्डेड इन सबसिडियरी बुक्स ॲज they are cash transaction and office furniture. Here it is asset transaction, or you can write here two separate notes like this here. Transaction dated 10th March 2018 is not recorded in the subsidiary books because they are cash transaction and only credit sales and purchases are recorded in subsidiary books. आणि इथं ते नाही लिहिलं तरी चालेल, रिझन नाही लिहिलं तरी चालेल, फक्त ते आपण का रेकॉर्ड केलं नाही एवढं लिहायचं आहे. त्याच्यानंतर परचेस ऑफिस फर्निचरसाठी आपण नोट काय लिहायचे. ट्रान्झॅक्शन डेटेड 26 मार्च इज नॉट रेकॉर्डेड इन सबसिडियरी बुक ॲज इट इज अन असेट विच इज परचेस्ड ऑन क्रेडिट बेसिस. बस इतकंच लिहायचं आहे. आणि अशा पद्धतीनं आपलं हे ट्रान्झॅक्शन्स आज कंप्लीट झालेलं आहे. तर उद्या आता तुम्ही काय करायचे, उद्याचं जेव्हा मी व्हिडिओ इथं पाठवेल तुम्हाला सेंड करेन, तेव्हा त्याच्या अगोदर तुम्ही हे फॉर्मॅट जे आहेत हे फॉर्मॅट तुम्ही तयार करा बुकमध्ये. आज मी पहिलंच एक्झाम्पल आहे त्याच्यामुळे हे फॉर्मॅट मी तुम्हाला तयार करायला सांगितलं नाही. आता तुमच्याकडे हे फॉर्मॅट आहेत, आता हे फॉर्मॅट तुम्ही तयार करायचं आहे. आणि उद्या आपण परचेस रिटर्न बुकमध्ये आज कुठलंच ट्रान्झॅक्शन पडलं नव्हतं,
घेतलं गेलं नव्हतं ते आपण उद्या तिथे ॲडजस्ट करूया. सगळे बुक तयार करताना करायचे जेवढे ट्रान्झॅक्शन ज्या ज्या बुकमध्ये आपल्याला रेकॉर्ड करायचे ते रेकॉर्ड करायचे आणि ज्या बुकमध्ये नाही आहे ते तसंच सोडायचं आहे, ब्लँक सोडायचं आहे तसंच. तर अशा पद्धतीनं हे आज आपण सबसिडियरीचा पहिला प्रॉब्लेम घेतला. पहिलाच प्रॉब्लेम होता त्यामुळं फॉर्मॅट त्याचं एक्सप्लेनेशन आणि थोडंसं हळूहळू मी घेतलेलं आहे. उद्या आता तुम्ही काय करा, फॉर्मॅट आखून ठेवा, प्रिपेअर करून ठेवा. तुमच्याकडे हे लिहायला तुम्ही जागा सोडा आणि त्याच्यामध्ये मग नंतर तुम्ही ते एक्झाम्पल लिहून काढा आणि सोडवताना तुम्ही माझ्याबरोबर सॉल्व करा. तर अशा पद्धतीनं आज आपण इथे थांबूया. सो टुडे वी स्टॉप हिअर. थँक्यू व्हेरी मच.